आता तुकोजीरावांच्या दुसऱ्या पत्नीला 2 मुलं, विठोजी आणि यशवंतराव होळकर. यशवंतराव होळकर हे द्वितीय पत्नीचे द्वितीय चिरंजीव. त्यांचा आणि सिंहासनाचा दूरवर कुठेच संबंध नव्हता. विठोजी आणि यशवंतराव हे दोघेही मल्हाररावांच्या पाठीशी ठाम उभे असतात. एके दिवशी काय घडतं की तुकोजीरावांच्या मृत्यूपूर्वी होळकरांचं संपूर्ण कुटुंब हे पुण्यात असतं. यावेळेला सिंहासनावरून काशीराव आणि मल्हारराव यांच्यात खटका उडतो आणि मल्हारराव त्यांची छावणी सोडून निघून जातात. त्यांच्या पाठोपाठ विठोजी आणि यशवंतराव त्यांच्या मातेसह आणि कुटुंब कबिल्यासह म्हणजे आपापल्या पत्नींसोबत त्यांच्या मागे निघून येतात. तुकोजीरावांचा मृत्यू होतो 17 सप्टेंबर 1797ला. बापाची चिता विजायच्या आत त्याच राखेवरती कटकारस्थान शिजायला लागतं. दौलतराव शिंदे हे काशीरावला हाताशी धरतात आणि 25 ऑक्टोबर 1797च्या काळ रात्री मल्हाररावांच्या छावणीवरती हल्ला होतो. तलवारी, भाले, धनुष्यबाण चालवले जातात आणि मल्हारराव एकटे लढता लढता मृत पावतात. विठोजी आणि यशवंतराव कसेबसे कैदेतून सुटतात, मात्र त्यांची गर्भवती पत्नी आणि त्यांची आई कैद होते.